हालेलुया. एकदा चर्चच्या बाहेर मी उभा होतो. एका चर्चच्या बाहेर मी उभा होतो. एक जण आला, मस्त पेक मारलेला, दुपारी 11 वाजता याच वेळेला मस्त पेक मारलेला. आला का, फादर हे चर्चचं एक्सटेन्शन आहे ना, हे एक्सटेन्शन 50 लाख. काय सांगतो, मी देणारच होतो. तो अल्फॉन्सो आपला तो आला का मध्ये आणि त्याने दिलं. फादर ही डोंगर माऊली 20 लाख काम केलं, 20 लाखाचं मागच्या वर्षी. मी देणारच होतो. तो आपला रॉड्रिक्स तो आला का मध्ये आणि त्याने दिलं. फादर क्रॉस बांधलाय ना आपला, क्रॉस 15 लाख संपवले. मी देणार होतो. तो आपला कुरुजी तो कोण तो आला का त्याने दिले म्हणे. मला सांगतो, फादर तुमच्याकडे 20 रुपये आहेत का? माझी केस सुरू आहे म्हणे. तो सांगतो माझी केस सुरू आहे, केस संपली ना की लगेच तुम्हाला आणून देतो पैसे. येस, हालेलुया हालेलुया. मी आत्ताचीच बोलत होतो ग्लेनशी वगैरे आणि यांच्याशी टीमशी. पहिला आपण जोरदार टाळ्या वाजवूया संपूर्ण टीमशी. मी तुम्हाला सांगू, मी जेव्हा इकडे येतो मला अतिशय आनंद होतो आणि खूप प्रेरणा मिळते, खूप उत्साह येतो, खूप आनंद येतो. खरं म्हणजे आता मी आहे गांगणगावला, म्हणजे मिशनमध्ये डहाणूच्या पुढे. ओके, तिकडून ह्या बाजूला आता मी जास्त अपॉइंटमेंट घेत नाहीत, कारण तिकडे मिशनचं काम आहे आणि इकडे पुन्हा येणं व्यवस्थित नाही. पण इकडच्यासाठी मला जेव्हा फोन करतात तेव्हा मी अगदी आनंदाने येतो. कारण मला नेहमीच वाटते की शुक्रवारचा दिवस सगळे ऑफिसेस, सगळ्या शाळा, सगळं काही संपूर्ण दिवस ओपन आहे, कुठलीही सुट्टी नाही. तरी एवढं चर्च पॅक भरून लोक इकडे अख्खा दिवस असतात. हे गणित मला समजतच नाही. आपण 1 तासासाठी 2 तासासाठी लोकांना प्रार्थनेला बोलावलं की लोक इथून तिथून वगैरे काय ना, पण अख्खा दिवस तुम्ही असता तिकडे. आणि हे श्रेय खरंच मी जी टीम आहे त्या टीमचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील मानतो. तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या मुलाबाळावरती, व्यवसायावरती परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना, शुभेच्छा. आणि अशीच प्रार्थनेला जा म्हणून जोरदार टाळ्या आपण सर्वांसाठी वाजूया. मुलांचे आणि पालकांचे संबंध हा अतिशय ज्वलंत आजचा सगळ्यांच्या मनामध्ये आज हा विषय सुरू आहे. मुलं कशा रीतीने वागतात, त्यांना हँडल कसं करायचं आणि काय चाललेलं ते आपल्याला माहीत आहेच. तर तो विषय आज मला दिलेला आहे आणि मला इथे आज टॉक नाही द्यायचं, भाषण नाही द्यायचं. तर सर्व तुम्ही पालक आहात, पालकांना खरंच मनापासून काहीतरी मला सांगायचं आहे म्हणून आज मी आलेलो आहे. तर हे टॉक नाही, तर आपल्यामध्ये एक संभाषण आहे आणि मला खूप आवडेल पालकांशी बोलायला. एकदा असाच एक चर्चच्या बाहेर मी उभा होतो. एक आई आली समोरून. त्या आईच्या चेहऱ्यावरती असा संपूर्ण माक होता, जखम होती अशी संपूर्ण चेहऱ्यावरती. तर मी सहज विचारलं की काय झालं, जखम कसली? तर ती सांगते, बाई की फादर ते दार असते ना, ती दाराची कडी ती लागली दार ओपन करत असताना. तर ती बाई जशी जाते, मागची बाई धावत आली आणि मागची बाई सांगते, फादर नाही तिने तुम्हाला खोटं सांगितलं. जी जखम झालेली आहे तिच्या मुलाला तिने रिचार्ज करून दिलं नाही. ऐका मी काय सांगतो. ती बाई काय सांगते मला, मागची बाई, की तिच्या मुलाला तिने रिचार्ज करून दिलं नाही, फोन रिचार्ज, म्हणून मुलाने नख मारलं त्या चेहऱ्यावरती आणि नखाने ते फाडलेलं आहे संपूर्ण, फक्त रिचार्ज करून दिलं नाही म्हणून. हे प्रकार मागे पाटणकर बाई म्हणून त्या एक्सपर्ट आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे फोनमध्ये, सोशल मीडियामध्ये आणि वगैरे मुलांना काउन्सिलिंग वगैरे त्या करतात. तर त्या मुंबईच्या, तर त्या आल्या होत्या. त्यांनी मला शॉक लागला जेव्हा त्यांनी हे स्टेटमेंट सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की फादर आमचं मुंबईला ऑफिस आहे
आणि त्या ऑफिसमध्ये महिन्याला 2 केसेस येतात. कुठल्या 2 केसेस येतात? दर महिन्याला 2 केसेस की जिथे मुलांनी आई वडिलांना बेदम मारलेला आहे, रक्त येईपर्यंत मारलेला आहे. का? फोन नाही दिला म्हणून, रिचार्ज नाही करून दिलं म्हणून, किंवा वायफाय नाही दिलं म्हणून, अशा रीतीने फोनचं किंवा सोशल मीडिया बघायला नाही दिलं, किंवा व्हॉट्सअप बघायला नाही दिलं, फेसबुक दिले नाही म्हणून आई वडिलांना बेदम मारलेलं. इथपर्यंत मुलांची मजालच चाललेली आहे. एकदा मला अचानक फोन आला, फादर लवकर या लवकर या लवकर या. मी सांगितलं काय झालं का ना फादर, लवकर या. मी गेलो लवकर लवकर धावत. एका 10वीच्या मुलीने रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलेला आहे आणि ती रूममधून सांगते, मला 25,000चा फोन जोपर्यंत आणत नाही तर मी आत्महत्या करणार. मला जर 25,000चा फोन आणून दिला नाही तर मी आत्महत्या करणार. ती मुलगी आतमधून सांगते रूममधून. आणि मग ते आईवडील घाबरले आणि मग त्याने आणून दिला फोन. एक मुलगा फोनवरती खेळत होता आणि त्याचे वडील बाहेर, आणि वडिलांच्या बाहेरच्या अकाउंटमधून हा कुठला तरी गेम म्हणजे स्वतः पण आणि इतर आपल्या फ्रेंड्सना सुद्धा आपण पॉईंट्स देऊ शकतो. तर तो मुलगा स्वतः खेळत होता आणि आपल्या फ्रेंड्सना सुद्धा त्याला 2,000चे पॉईंट, त्याला 3,000चे पॉईंट, त्याला 4,000चे पॉईंट असे पॉईंट देत देत तो खेळत होता. आणि ते खेळता खेळता त्यांनी वडिलांच्या बाहेरच्या अकाउंटमधले 1,80,000 रुपये संपवलेले होते. आणि वडिलांना कळलं की पैसे कुठे जातात. मग त्यांनी पत्नीला फोन केला की एवढे पैसे तू कशाला संपवते. पत्नी सांगते मला काहीच माहिती नाही, कोण संपवते पैसे. मग नंतर कळलं की मुलगा गेममध्ये फोनमध्ये हे पैसे संपवतो. आणि मग वडिलांनी ते अकाउंट ब्लॉक केलं. तोपर्यंत 1,80,000 रुपये संपलेले होते. आज तुम्ही, मी सांगतो, मुलांचे गेम्स बघा फोनवरती, मुलांचे गेम्स बघा, सगळे गेम्स त्या बंदुकीने गोळ्या मारायच्या, ठार करायचं, पुढे जायचं, ठार करायचं, पुढे. जेवढ्या लोकांना तुम्ही ठार करणार, पुढे जाणार, तेवढे पॉईंट्स तुम्हाला मिळणार. हे मुलांचे गेम. तुम्ही विचार करा की मुलांच्या मानसिकतेवरती याचा काय म्हणजे काय परिणाम होत असेल. की मारणं, ठार करणं ओके, तुम्हाला पॉईंट्स मिळतील, काही फरक नाही, ॲब्सोल्युटली ओके, काय हरकत नाही. हा मुलांच्या मानसिकतेवरती. मागे एक रॅकेट सुरू होतं आणि आता देखील खूप रॅकेट असे येतात. काही फक्त येतात न्यूजपेपरमध्ये, काही येत पण नाहीत रॅकेट वगैरे खूप. तर मुलींना फोन करायचे, मुलींशी हळूहळू मैत्री करायची आणि मैत्री झाल्यावर मग व्हिडिओ कॉल करायचे. मग व्हिडिओ कॉलमध्ये मुलींना नग्न व्हायला सांगायचं आणि मग नग्न झाल्यावरती त्यांचा तो व्हिडिओ शूट करायचा आणि मग तो त्यांना पाठवून त्यांना किडनॅप करायचं वगैरे. मागे जेव्हा हे वरती आलं, 17 मुलींनी आत्महत्या केल्या त्या रॅकेटमध्ये, 17 मुलींनी. आणि हे फक्त समोर आल्या मुली म्हणून, बाकीच्या किती असतील आणि कोण असतील का आपल्याला माहीत पण नाही. 17 मुलींनी आत्महत्या केल्या रॅकेटमध्ये, कारण त्यांचे नग्न व्हिडिओ त्यांना पाठवण्यात आले म्हणून. हे सगळं भयंकर सुरू आहे. आज मुलं जेवताना सुद्धा त्यांना फोन पाहिजे जवळ असतात. जेवत असताना मी तुम्हाला सांगू, 12 वाजता तुमचा मुलगा किंवा मुलगी जेवली, 12 वाजता, 12:30 वाजता अर्ध्या तासामध्ये त्याला विचारा की तू काय खाल्लं जेवायला. तू सांगू शकत नाही, कारण जेवताना ध्यानच नव्हतं ना. जेवताना ध्यानच नव्हतं काय खाल्लं वगैरे. फोनवरती फोन सुरू आहे तिथे आणि फोनवरती वगैरे. वडिलांकडे एक मुलगा हट्ट करतो, मला आयफोन पाहिजे, 1.5 लाखाचा आयफोन पाहिजे. वडील त्याला सांगतो सरळ, तू घे, नो प्रॉब्लेम, मला काहीच हरकत नाही. तुझ्या स्वतःच्या कमाईने तू कमाव आणि तू घे, नो प्रॉब्लेम, मला काहीच हरकत नाही. उलट मला अभिमान वाटेल उद्या की माझ्या मुलाने आयफोन घेतला 1.5 लाखाचा. तुम्ही आईवडिलांच्या कमाईवरती कशाला हे मारतात. फोन पाहिजे आणि मोठा हे पाहिजे कशाला. आणा ना फोन, आयफोन आणा, वेगळा कुठला लॅपटॉप आणा, सगळं आणा, पण स्वतःच्या कमाईवरती. आज मुलं एवढी चंचल झाल्यात ना, चंचल, शांत बसू शकत. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे याचा. शांत बसूच शकत नाही ना, काहीतरी चंचल. त्यांची भाषाच बघा ना, भाषा 1 क्लिक, सगळं काही 1 क्लिकवर झालं पाहिजे. फास्ट फूड, क्विक हिल, फास्ट फूड, सगळं फास्ट पाहिजे, काहीतरी फास्ट पाहिजे, इमिजिएट पाहिजे, लगेच पाहिजे. पेशन्स नाही, थांबायला नको पेशन्स. ही त्यांची भाषा आहे. सगळं काही क्विक पाहिजे.
मागे तुम्हाला माहीत आहे एक शिक्षक दिन सुरू होता आणि शिक्षक दिनाच्या दिवशी मुलांनी बॅगमध्ये बियर आणलेल्या स्कूलमध्ये. ते झालंच, पण शिक्षकांचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या अंगावरती टमाटर मारणं, फेकणं वगैरे किंवा बॉटल वगैरे फेकणं हे विषय देखील स्कूलमध्ये सुरू झालेले. हे मुलांसाठी असं. मागे एका स्कूलमध्ये फादर रेमंड रुमाव ते सांगतात की एका स्कूलमध्ये त्यांना ते एका मुलाकडून जे पेन सापडलं ज्याच्यामध्ये ते ड्रग्सचं पेन, म्हणजे ते पेन हुंगायचं पेन, आणि हे आज सहज चाललेलं आहे. कदाचित आपल्याला माहीत नसेल किंवा आपण अज्ञान असू याच्याविषयी, पण हे शाळांच्या गेटवरती आणि जिथे जिथे आपली मुलं वगैरे असतात तिकडे सहज सुरू आहे. मग ते पेन असो किंवा आणखी काही इन्स्ट्रुमेंट असो किंवा चॉकलेट असो किंवा काही, ह्याच्यामधून ड्रग्स आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत, आपल्या शाळापर्यंत, मुलांपर्यंत पोहोचलेला आहे. हे सत्य आहे. आणि अनेक केसेस उघडकीस देखील आलेले आहेत. आपली मुलं हळूहळू त्याच्यामध्ये गुंतत आहेत. मुलांना प्रायव्हेट रूम असतात. रूममध्ये काय करतात मुलं तुमचं लक्ष असते? काय करतात मुलं? किती वाजता झोपतात? किती वाजता उठतात? काय बघतात फोनवरती? वैयक्तिक रूम असतात. एका मुलाने मुख्याध्यापकाच्या ऑफिसमधून 4 फोन चोरले. तो हळूच दुपारच्या वेळेला आला का, आणि असं त्याला माहीत पण नाही की तिकडे कॅमेरा आहे, तर तो आला आणि मुख्याध्यापकांनी जे जप्त केलेले 4 फोन त्याला माहीत होते, त्या मुख्याध्यापकाच्या ड्रॉवरमधून त्याने 4 फोन चोरले. एका सिस्टरांनी एक कॅम्प नेलेली मुलांची, 8वी 9वी 10वीची कॅम्प नेलेली. 81 मुलं होती. कॅम्प नेली आणि सिस्टरांच्या मनामध्ये काय आलं त्याला शिक्षकांनी सांगितले किंवा काय वगैरे ना, शिक्षकांनी सगळ्यांची बॅग्स चेक केली. 19 मुलांच्या बॅगेमध्ये, 81 मुलांपैकी 19 मुलांच्या बॅगेमध्ये एकतर बियर, दारू, ड्रग्स, सिगरेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सापडल्या. मुलांचे किडनॅप होतात, तुम्हाला माहीत आहे. आजकाल मुलांचे किडनॅप वगैरे होतात. हे मुलांचे किडनॅप 76% असं सांगतात, 76% मुलांचे किडनॅप हे फोनमुळे होतात. तुम्हाला माहीत आहे, फोनमुळे म्हणजे हे जे किडनॅपर असतात त्या किडनॅपरला तुमच्याविषयी A to Z सगळं माहीत आहे, सगळं काही. वडील सकाळी किती वाजता ऑफिसला जातात, ते कसे जातात, कुठून जातात, कुठल्या रोडला जातात, ऑफिस कुठे आहे, सगळं. आई किती वाजता जाते, शाळेमध्ये असेल किंवा मार्केटमध्ये असेल किंवा चर्चमध्ये असेल, आई किती वाजता जाते, कशी जाते, कुठल्या रिक्षाने जाते, कुठल्या रोडने जाते, सगळं. मुलगा किंवा मुलगी किती वाजता शाळेमध्ये जाते, कुठल्या शाळेमध्ये ती आहे, क्लासेसला किती वाजता जाते, किती वाजता ती मुलगी घरात एकटी असते, हे त्यांना कसं माहीत पडतं? आपण शेअर करतो, आपण सांगतो त्यांना. आपण फोनवरती, व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती सगळं शेअर करतो. आज आम्ही तिथे गेलोत का संपूर्ण कुटुंब, मग स्टेटस टाका, मग फोटो टाका, आज आमचं तिथे. त्यांना सगळं माहीत असते. तुमचं ऑफिस टाईम आणि सगळं, एकटी कोण वगैरे, कुठल्या कारमध्ये कसं काय, अगदी सहज शक्य होते तुमच्या मुलीला किंवा मुलाला उचलणं आणि किडनॅप करणं. मी तुम्हाला सांगू की आईवडिलांचे फोन जे असतात, तुम्ही किती लॉक लावा तुमच्या फोनला किंवा तुमच्या फोनला तुम्ही पासवर्ड ठेवा. जे स्कॅमर्स असतात ते तुमच्या आईवडिलांच्या फोनवरती कशी पोहोचतात? मुलांच्या फोनवरून मुलांचं काहीतरी वगैरे नंबर मागून किंवा काहीतरी मुलांच्या फोनवरून ते तुमच्या फोनपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांना तुमच्या फोनच्या पासवर्डची, लॉकची आवश्यकता पण नाही पडत. प्रिय बंधू भगिनींनो, माझा मुद्दा हा आहे की आपण सर्वजण आज कंप्लेन करत आहोत की मुलं उद्धट वागतात, ऐकत नाहीत अजिबात. मी तर सांगतो, मुलं स्वतःचं काम देखील स्वतः करत नाहीत आज मुलं. मी बघितलेला माझ्या डोळ्यासमोर कितीतरी वेळेला, आणि सांगतात आईवडील वगैरे शेअर करतात, अशी समोर आलेली जेवणाची प्लेट फेकून देतात. अशा आईवडिलांसमोर फेकून देतात डायरेक्ट जेवणाची प्लेट. हे काय केलं आज? मला चिकन चिली पाहिजे, मी सांगितलं ना मला चिकन चिली पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे, आणि हे काय आणलं? प्लेट डायरेक्ट फेकून देतात. घरामध्ये सगळा पसारा आहे, पडलेला आहे.
8वीची मुलगी आहे, 9वीची मुलगी आहे, 11वीची मुलगी आहे, एका कामाला हात लावणार नाही तिकडे. एकदा मी 104 मुलींसाठी सेमिनार घेत होतो आपल्याकडच्या कुठेतरी. 104 मुलींचा सेमिनार होता. मी सहज फक्त विचारलं, तुमचे डोळे बंद करा, आणि आता किती मुली आपल्या घरी झाडू मारतात, म्हणजे आईला मदत करण्यासाठी, कामामध्ये मदत करण्यासाठी किंवा घर साफ करण्यासाठी झाडू मारतात. 104 मुली होत्या. फक्त 3 मुलींनी हात वरती केले. 104 पैकी फक्त 3 मुली आपल्या घरी आईला झाडू मारण्यासाठी मदत करतात. हे असं आहे. आता माझा मुद्दा असा आहे प्रिय आईवडिलांनो, की जबाबदार कोण याला? जबाबदार कोण याला? मुलं जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटते? जबाबदार कोण? मी तुम्हाला सांगू, आपल्याला अभ्यास सांगतो की 0 ते 7 ह्या वर्षामध्ये आपण घडले जातो. म्हणजे आईच्या उदरापासून ते 7 वर्षापर्यंत, खरं म्हणजे ही वर्ष अत्यंत महत्त्वाची असतात. 0 ते 7 या वर्षामध्ये आपण घडले जातो. आपला काही स्वभाव आहे, आपलं नेचर आहे, आपला काय, ते आपण 7 वर्षापर्यंत घडले जातो. तुम्ही आणि मी जो कोणी आहोत आपण, ते आपण 0 ते 7 वर्षापर्यंत घडलेले आहोत. 7 वर्षानंतर माणसाला आपण जास्त काही बदलू शकत नाहीत. ही वर्ष अत्यंत महत्त्वाची असतात आणि तेव्हाच खरी आईवडिलांची परीक्षा असते. तेव्हा तुम्हाला जे काही द्यायचं असेल मुलांना, त्याचा स्वभाव, त्याची शिस्त, त्याला जे काही द्यायचं आहे, त्याच्यावर संस्कार करायचे आहेत, त्या वयामध्ये महत्त्वाचे असतात. हा अभ्यास आहे. आणि त्याच वयामध्ये आपण बघतो की आईवडील अगदी मुलांना सौम्य सोडतात, जाऊ दे, आता लहान आहे तो, त्याला काय कळेल वगैरे. बाहेरच्या देशामध्ये तुम्ही वगैरे जा, 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असो, 18 वर्षाचा झाला की घराच्या बाहेर तू तुझं घर बघायचं, तुझं भाडं, तुझं घर, राहणं खाणं वगैरे सगळं तू बघायचं, तू तुझा अभ्यास करायचा. 18 वर्षापर्यंत आमची जबाबदारी होती, आम्ही जबाबदारी सांभाळलेली आहे, तर तू तुझं बघायचं बस. मुलगा असो किंवा मुलगी, घर सोडून जावं लागतं. आणि घरामध्ये जर राहायचं असेल तर आई वडिलांना भाडं भरावं लागतं. त्या मुलाला किंवा मुलीला माहीत आहे की 18 वर्षानंतर माझी खैर नाही, म्हणून ते काहीतरी जॉब शोधतात, काम करतात, शिक्षणाबरोबर काहीतरी त्यांना माहीत असतं. पण इथे नाही. इथे आपल्या मुलाला म्हणजे पैसे द्या टूरसाठी, त्याला फोन द्या, त्याला वायफाय द्या, त्याला लॅपटॉप द्या, त्याला टॅब द्या, त्याला कार द्या, बिझनेस त्याच्या नावावर करा, फिक्स्ड डिपॉझिट त्याच्या नावावर ठेवा, सगळं काही त्याला माहीत आहे मुलाला. हा सगळं आईवडिलांकडून मिळणार आहे, तर मला काय करायचं आहे, सगळं मिळणार आहे. तो कशाला मेहनत करणार आणि तो कशाला काय. आज तुम्ही बघा, अगोदर कसं होतं, मुलं आईवडिलांना घाबरायची. आता मला सांगा, कोण कोणाला घाबरतं? आईवडील घाबरतात मुलांना. काही सांगतात, मी आत्महत्या करणार, मी घरामधून पळून जाणार, काही. आणि आईवडील बिचारे घाबरतात खूप, कारण एकटाच आहे, 2च आहेत, मग काय करायचं, आणि जीव आहे त्या मुलामध्ये. तर याला जबाबदार कोण? म्हणून माझा मुद्दा असा आहे की अगदी लहानपणापासूनच त्याच्यावर प्रॉपर व्यवस्थित संस्कार झाले पाहिजेत. शिस्त शिकवणं. मी तुम्हाला बाहेरचं जे उदाहरण देतो, 1 दिवसाचं बाळ असतं ना, 1 दिवसाचं बाळ, त्याला वेगळ्या रूममध्ये ठेवलं जातं बेडवरती. आणि जेव्हा ते बाळ रडतं, त्याला रडू दिलं जातं. लगेच नाही गेलं उचललं, माझ्या सोनं नाही, त्याला रडू दिलं जातं. कारण ते थोडा वेळ रडेल, पण नंतर ते शहाणं बाळ बनतं. मग ते रडत नाही. त्याला समजतं की माझी काळजी मला स्वतःला घ्यायची आहे, माझं काम मला स्वतःला करायचं आहे, माझ्या सगळ्या गरजा मला स्वतःला पुरवायच्या आहेत, त्याला माहीत असतं. तर हे संस्कार, ही शिस्त. मी तुम्हाला सांगू, तुम्हाला जर मुलांना काही द्यायचं असेल तर त्यांना पहिला शिस्त द्या. शिस्त. मी कितीतरी वेळेला इथे सुद्धा मला वाटते सांगितलेलं उदाहरण की जिराफ जी असते, जिराफची आई, त्या आपल्या बाळाला जन्म होताच लात मारते. कॅन यू इमॅजिन? जिराफची आई स्वतःच्या बाळाला लात मारते. ते बाळ उठण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा त्याला लात मारते, पुन्हा त्याला लात. जोपर्यंत ते बाळ चालत नाही, धावत नाही, तोपर्यंत जिराफची आई त्याला लात मारत राहते. का? कारण तिला माहीत आहे या जंगलामध्ये खूंखार जानवर आहेत,
चित्ता आहे, वाघ आहे, सिंह आहे. आणि त्याला लहान बाळाचं मांस खूप आवडते. ते बाळाला लगेच खाऊन टाकतील. म्हणून जोपर्यंत ते बाळ चालत नाही, धावत नाही, तोपर्यंत ती आई त्याला लाथ मारत राहते. हे आहे. आज देखील चित्ता, वाघ आणि सिंह आपल्या बाळांच्या समोर उभे आहेत. सोशल मीडिया म्हणा, ड्रग्ज म्हणा किंवा आणखी कुठलं काय व्यसन वगैरे सगळे असे आवासून उभे आहेत आणि आपल्या मुलांना लगेच खाऊन टाकतील. म्हणून त्यांना शिस्त शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. काय असते, प्रेम करणं, मुलावरती प्रेम करणं म्हणजे त्यांचे अति लाड करणं नाही. आज आपण तेच बघतो. घरामध्ये बघा तुम्ही, अति लाड म्हणजे इथपर्यंत की त्या मुलाला त्याने ऑर्डर सोडली की 5 मिनिटामध्ये ते आलं. मग कुठलं डिश पाहिजे, खायला पाहिजे, पाहायला पाहिजे, फोन पाहिजे, काय पाहिजे, मुलाने ऑर्डर सोडली, सगळं आयतं त्याच्या प्लेटवरती त्याला आणून दिलं जातं. सगळं काही. अति लाड, सगळं काही आयतं. संघर्ष नको मुलांना व्हायला. संघर्ष नको. त्याला जखमा नाही झाल्या पाहिजेत. त्याचा अपमान नाही झाला, होऊ दे ना. का नाही? जखमा होऊ दे ना, अपमान होऊ दे, त्याला पडू दे, त्याला अपयश येऊ दे, त्याचे संघर्ष होऊ दे. संघर्ष शिकवायला पाहिजे त्याला. त्या मुलांना संघर्ष शिकवा पहिला. त्याला पडायला शिकवा, त्याला अपयशी व्हायला शिका. कारण प्रेम म्हणजे फक्त सगळं काय आयतं आणून देणं आणि मुलांची अतिलाड करणं नाही. प्रेम म्हणजे मुलांना दिशा दाखवणं, मुलांना शिस्त शिकवणं, मुलांना संघर्ष शिकवणं, अपयशामधून कसं उठायचं हे शिकवणं मुलांना, हे महत्त्वाचं आहे. ते प्रेम आहे. प्रेम म्हणजे मुलांना सगळं काय देऊन त्यांना बिघडवणं असं त्याचा अर्थ नाही. एका आईचा मुलगा एकदा त्यांच्या घराबाहेर असा खेळत होता आणि त्यांच्या घराच्या समोरच तिकडे एक तलाव होतं. त्या तलावामध्ये मगरीसुद्धा होत्या. तर ते बाळ हळूहळू म्हणजे लहान होतं, खेळत खेळत त्या तलावाजवळ ते बाळ गेलं आणि आई बघते घरामधून आणि बाळ तिकडे गेलेलं आहे तलावाजवळ. तेवढ्यात एक मगर तिकडून तलावामधून पोत अशी आली त्याच्या बाळाजवळ. आईने इथून धाव मारली आणि ती मगर बाळाच्या पायाला पकडणार, तिचा दात लागणार. एवढ्यात आईने ते बाळ मगरीच्या तोंडामधून ओढून काढलं. जणू काही ओढून काढलं. म्हणजे स्ट्रगल झालं, तिला खूप खेचलं, पण तिने बाळा खेचलं. त्या बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावरती मग ते बाळ जेव्हा ठीक वगैरे झालं तेव्हा लोक त्याला भेटण्यासाठी आले. तेव्हा लोकांनी तो पाय बघितला मुलाचा. तर त्या पायावरती मगरीच्या दाताचे नखं होते सगळे. असा पाय असा ओरबाडलेला होता मगरीच्या नखांनी. आणि मग ते बघितल्यावर तो मुलगा होता ना, तो मुलगा आपला हात दाखवायचा, उजवा हात, लोकांना हात दाखवायचा आणि त्या हातावरचे सगळे आईच्या नखांची जखम दाखवायचा तो मुलगा. हे बघा किती आईच्या नखांची जखम. आणि मग तो मुलगा सांगायचा सगळ्यांना की हे जे जखम आहेत आईचे नखांचे, ह्याचं चिन्ह आहे की माझ्या आईने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मला मगरीच्या तोंडामध्ये जाऊ दिलं नाही. ह्या ज्या जखमा आहेत त्या प्रेमाच्या जखमा आहेत. आई माझ्यावरती किती प्रेम करते ह्या जखमा आहेत. म्हणून प्रेम म्हणजे नुसतं सगळं काही देणं नाही, तर प्रेम म्हणजे जखमा देखील आहेत. प्रेम म्हणजे संघर्ष आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, माझा आजचा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की मुलांना अगदी लहानपणापासून शिस्त द्या, संघर्ष करायला शिकवा. होऊ दे, नो प्रॉब्लेम, काय हरकत आहे. त्याला फेल होऊ दे, पडू दे. एक शिंक जरी आलं मुलाला किंवा काहीतरी, लगेच जाऊन माझ्या बाळा सुरुवात. टू मच अति लाड वाईट. आणि मग आज का आपण काही कुटुंबामध्ये वगैरे आम्ही जातो, फादर वगैरे आम्ही बघतो, आई वडिलांचं अजिबात ऐकत नाहीत. किती त्रास आईवडिलांना, किती त्रास. एक बाळ किंवा 2 मुलं सांभाळणं काय त्रास होत आहे आज. नाहीच ऐकत. तेच पाहिजे, हेच पाहिजे, असंच पाहिजे, असं नको. मरियेने येशूबाळाला, जेव्हा येशूबाळ हरवलेला होता, मरियेने कणखरपणे येशू ख्रिस्ताला, आपल्या बाळाला विचारलं, बाळा तू कुठे होतास? 3 दिवस आम्ही तुला शोधून थकलो,
तू कुठे होतास असं कणखरपणे विचारलं. हे कणखरपणे आपल्या बाळांना आपण विचारलं पाहिजे. त्यांचे लाड नको, अतिलाड नको. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगू ना प्रिय बंधू भगिनींनो, महत्त्वाचं हे आहे की पहिला आईवडिलांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून मुलांना शिकवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या स्वतःच्या, आज तुम्ही बघा आई वडील फोनवरती असतात अख्खा दिवस. वडील सकाळी ऑफिसला जातात, पहिला त्यांना फोन पाहिजे हातामध्ये. वडील संध्याकाळी आले ऑफिसमधून की सोफ्यावरती बसले की पहिला त्यांना आपल्या हातामध्ये फोन पाहिजे. आई अख्खा दिवस ते किचनमध्ये आणि बाहेर आणि टी व्ही बघत असताना इकडे तिकडे वगैरे आईला पहिला फोन पाहिजे. ती मुलगा आणि मुलगी, अरे कुटुंबाचं टाईम आहे की नाही? आई वडील तुम्ही हाच आदर्श देतात का? पहिला तुम्ही फोनवरती आहेत आणि मग तुम्ही मुलांना सांगतात की फोन नाही घ्यायचा, ते नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं. नाही ऐकणार ती मुलं, कारण पहिला तुम्ही फोनवरती आहेत. पहिला तुम्ही फोनवरती कंट्रोल केलं पाहिजे, तुम्ही स्टॉप केलं पाहिजे, आणि मग आपण मुलांना सांगू शकतो. तर आपल्या आदर्शाने आईवडिलांना शिकवलं पाहिजे. तुम्ही स्वतः पहिला प्रार्थना करतात का? मग मुलं प्रार्थना करते. पोप फ्रान्सिस नेहमी सांगायचे मुलांबाबत, आईवडिलांना, म्हणजे आईवडिलांना उद्देशून ते सांगायचे की आपली मुलं कुठे आहेत बघा. आपली मुलं कुठे आहेत हे विचारा. कुठे आहेत म्हणजे ते ॲड्रेस नाही विचारत की बाहेर आहेत का, आतमध्ये आहेत का, घरामध्ये. आपली मुलं कुठे आहेत म्हणजे ती मानसिकरित्या कुठे आहेत, कुठे आहेत आपली मुलं, कुठे गुंतलेली आहेत का, कुठल्या संकटामध्ये आहेत का, कुठल्या दुःखामध्ये. त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत, त्यांच्या आजूबाजूला कोण आहेत, ते कुठे जातात, ते कुठे येतात, याविषयी आईवडिलांना माहीत आहे का, हे महत्त्वाचं आहे. किती वेळ देतो आपण आईवडील मुलांना, आपण किती वेळ देतो? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती वेळ देतो? मी तुम्हाला मागे जे सांगितलं होतं, जे पुस्तक आहे द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग, म्हणजे मरणाच्या वेळेला झालेले 5 पश्चाताप. हे सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचा. मरणाच्या वेळेला झालेले 5 पश्चाताप म्हणून. त्यामधला पश्चाताप आहे, एक पश्चाताप आहे की मी माझ्या कुटुंबाला किंवा मुलांना, फ्रेंड्सना का वेळ दिला नाही. आज आपण एवढे गुरफटलेले आहोत कामामध्ये किंवा काय, अख्खा दिवस स्टार्ट कुठे होतो, संपतं कुठे, आपल्याला माहीत पण नाही. तर वेळ नाही, स्वतःच्या मुलांसाठी तिकडे वेळ नाही. तर मी माझ्या कुटुंबाला वेळ का दिला नाही, हा एक सगळ्यांचा, ज्या लोकांनी सांगितलं त्या लोकांचा हा पश्चाताप होता, रिग्रेट होता की मी माझ्या कुटुंबाला वेळ का दिला नाही. आज आपण कुटुंबाला, मुलांना किती वेळ देतो, त्यांच्याबरोबर बसतो, त्यांच्या खांद्यावरून हात फिरवतो. आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोनमुळे आपल्या कुटुंबामध्ये आपुलकी देखील उरली नाही, आपलेपणा उरला नाही. चेहरे बघत नाहीत काय की वेळेला एकमेकांचे, सदा फोनवर, मुंडी खाली बस, मुंडी खाली, सदा फोनवर. चेहरेसुद्धा एकमेकांचे काही वेळेला बघत नाहीत. आपण दुःख समजत नाही, आपण अश्रू वाचत नाहीत. कोण दुःखामध्ये, अडचणीमध्ये, कुटुंबामध्ये, सगळे फोनवरती असतात. तुम्हीच सांगा मला, तुम्ही कधी आपल्या मुलांना, लास्ट टाईम कधी आपल्या मुलांना गच्च मिठी मारलेली आहे अगदी प्रेमाने, किंवा त्याच्या खांद्यावरून हात फिरवलेला आहे? आज या गोष्टी होत नाहीत, कारण सगळ्यांच्या हातामध्ये फोन. आपल्या मिठीमध्ये फोन असतो, आपल्या हातामध्ये फोन असतो. मुलं कुठे असतात आज मिठीमध्ये? एकत्र आपण बसतो का कुटुंबामध्ये? कुटुंबामध्ये काही नियम आहेत का की ह्या वेळेला सगळ्यांचे फोन इथे समोर, हे टाईम कुटुंबाचं, एकत्र बसणं, एकत्र जेवणं, एकत्र गप्पा मारणं, दुःख शेअर करणं, एकमेकांचं अडथळे शेअर करणं. काय चाललेलं आहे तुझ्या ऑफिसमध्ये, काय चाललेलं आहे स्कूलमध्ये, आज काय झालं, तिकडे काय चाललेलं आहे, तुमच्या ते काय चाललेलं आहे हे आपण शेअर करतो का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण शेअर करतो का घरी, कुटुंबामध्ये बसतो का? एकत्र वेळ आहे का? काही नियम आहे का? काही शिस्त आहे का? नाही. कुटुंब म्हणजे आज मी तुम्हाला सांगू, हॉटेलच झालेलं. खूप कुटुंब आज हॉटेलच झालेले आहेत. तो येतो 8 वाजता, तो काहीतरी खातो, तो जातो तिकडे बाहेर, तो त्याच्या अड्ड्यावरती जातो, तो तिकडे बाहेर जातो, तो 9 वाजता तिकडे गेलेला, 10 वाजता यायचं, जेवायचं, बाहेर जायचं, जेवायचं, बाहेर जायचं, एवढंच. अरे कुटुंब हॉटेल आहे का?
कुटुंब म्हणजे हॉटेल आहे का की यायचं जेवायचं फक्त, किंवा जेवायचं पण नाही, किंवा फक्त आरामासाठी यायचं, झोपण्यासाठी यायचं आणि जायचं बाहेर. कुटुंब म्हणजे घर आहे. 86% वेळ आपण कुटुंबामध्ये घालवतो, जास्तीत जास्त वेळ आपलं आयुष्य. आणि जेव्हा कुटुंबामध्ये आपण आनंदी असतो तेव्हा जगामध्ये आपण कुठेही आनंदी असतो, हे सत्य आहे. म्हणून कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवतो का आपण, बसतो का, जेवतो का? काय एक नियम आहेत का की ह्या वेळेला सगळ्यांचे फोन बंद, 8 नंतर तुम्हाला कुणाचे फोन येणार आहेत? प्राईम मिनिस्टरचा फोन येणार आहे की बाबा आत्ताच्या आत्ता इलेक्शन होणार आहे, आग लागणार आहे, लवकरात लवकर. कुणाचे फोन? 8 नंतर जे काही फोनवरती चालतं ते सगळी फालतूगिरी. ते गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग आणि ते आणि याचा मेसेज काय असतो कोणा? क्वालिटी टाईम कुटुंबासाठी, एकत्र बसणं, एकत्र जेवणं, गप्पा मारणं. आज मुलाच्या शाळेमध्ये काय झालं, काय शिकवलं, त्याला काय दुःख आहे, काय, आणि मग अचानक मुलं आत्महत्या करतात. आणि आपण सांगितलं की अचानक कोण आत्महत्या करत नाहीत. जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी त्या दुःखामधून, संकटामधून, अडचणीमधून जात होती, स्ट्रगल करत होती, तेव्हा तुमचं लक्ष होतं का? आणि आज मुलाने आत्महत्या केली. अरे आत्महत्या केली म्हणजे आपण आहोत कुठे मग? आपण जाणतो का, समजतो का? मुलांना एकत्र बसतो का, एकत्र जेवतो का, एकत्र टाईम स्पेंड करतो का? सुट्टी असली, तुम्ही बघा की सुट्टी असली की कुटुंबाचा काय क्रम असतो? सुट्टी असली की जो तो आपल्या फोनवरती असतो आणि मग हे करतो माझ्याकडे. सुट्टी असल्यावरती असा कुटुंब कट्ट्या काहीतरी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र किचनमध्ये काहीतरी खास जेवण करूया, आपण काहीतरी गोडधोड करूया, एकत्र बसूया, खाऊया, कुठेतरी आजूबाजूला जाऊया पिकनिकला वगैरे एकत्र. असं काय असतं का? नाही. जो तो आपापल्या फोनवरती बस, किंवा जास्तीत जास्त रिसॉर्टमध्ये. हे एकत्र टाईम स्पेंड करणं. एक लहान मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, डॅडी तुम्ही एका तासाला किती रुपये कमावता? प्रेज द लॉर्ड. लहान मुलाने आपल्या वडिलांना विचारलं की डॅडी तुम्ही एका तासाला किती रुपये कमावता? तर वडिलांनी सांगितलं, मी 1000 रुपये कमावतो एका तासाला, 1000 रुपये. तर मुलाने हट्ट केला. मुलाने सांगितलं, डॅडी मला 500 रुपये द्या, मला 500 रुपये द्या. डॅडी सांगतो, कशाच नाही, मला 500 रुपये द्या. डॅडीने 500 रुपयाची नोट काढली आणि मुलाच्या हातावरती ठेवली. तेवढ्यात मुलाने आपल्या खिशामधून दुसरे 500 रुपये काढले. 500 रुपये काढले. चेक. ओके. तेवढ्यात मुलाने आपल्या खिशामधून दुसरे 500 रुपये काढले आणि 1000 रुपये करून वडिलांच्या हातामध्ये दिले. आणि वडिलांना काय सांगितलं, डॅडी हे तुमचे एका तासाचे 1000 रुपये. हा 1 तास तुम्ही मला द्या, माझ्याबरोबर बसा, माझ्या खांद्यावरून हात फिरवा, माझ्याशी बोला तुम्ही. आणि डॅडीच्या डोळ्यामधून मग अश्रू आले. का आपण मुलांना वेळ देत नाहीत? मुलांना म्हणजे एकत्र वेळ, कुटुंबाची वेळ. त्या वेळेला मग कोणच नको, मग फक्त कुटुंब एकत्र आलं पाहिजे. कोका कोला या कंपनीचे ब्रायन डायसन मागे CEO होते. ब्रायन डायसन त्याने एकदा 30 सेकंदाचा स्पीच दिला आणि 30 सेकंदाच्या स्पीचमध्ये त्याने सगळ्यांची मनं जिंकली. तो आंतरराष्ट्रीय स्पीच आहे. तर त्या स्पीचमध्ये 30 सेकंदाच्या स्पीचमध्ये त्याने काय सांगितलं? त्याने सांगितलं की आपलं आयुष्य म्हणजे 5 गोष्टी आहेत. आपलं काम, आपलं कुटुंब, आपलं मित्र, आपलं आरोग्य आणि आपलं अध्यात्म, अशा 5 गोष्टी आहेत. त्या 5 बॉल्स आहेत. बॉल्स असतात ना आपले, तसे 5 गोष्टी म्हणजे 5 बॉल्स आहेत. आता या 5 बॉल्सपैकी आपलं काम हा जो बॉल आहे तो रबराचा बॉल आहे. रबर बॉल म्हणजे तो बॉल तुमच्या हातामधून पडला तरी तो बाउन्स होऊन तुमच्या हातामध्ये परत तो येणार. जास्तीत जास्त पडला तर तुमच्या हातामध्ये तो पुन्हा येणार, कामाचा बॉल. पण बाकीचे 4 बॉल जे आहेत म्हणजे तुमचं कुटुंब, तुमचं मित्र, तुमचं आरोग्य आणि तुमचं अध्यात्म, हे 4 बॉल त्यांनी सांगितलं की हे बॉल काचेचे आहेत. काचेचे. हे जर तुमच्या हातामधून पडले तर ते फुटणार, त्याला चीर जाणार, काहीतरी होणार, पण ते आहेत त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत. एक चीर तरी त्याला जाणार, तुमच्या हातामधून पडणार तेव्हा. त्यांचा सांगण्याचा मुद्दा असा की अख्खं आयुष्य आपण कामामध्ये हा रबर बॉल आहे.
काम तुमचं इकडे तिकडे काय झालं सुटलं तरी ते तुमच्या बाउन्स होऊन तुमच्याकडे येणार परत, नो प्रॉब्लेम. पण तुमचं कुटुंब, तुमचं मित्र किंवा आरोग्य, तुमचं अध्यात्म याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याला एकतर चीर जाणार, नाहीतर ते फुटणार, नाहीतर त्याचे तुकडे तुकडे होणार. ते तुमच्या हातामध्ये अख्खं कधीच येणार नाही. म्हणून वेळ द्यायला शिका, वेळ द्यायला. क्वालिटी टाईम, मुलांसाठी क्वालिटी, त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याबरोबर बोला, क्वालिटी टाईम. हे टाईम आज हेच होत नाही. मग मी तुम्हाला सांगू, 95% कौटुंबिक समस्या सुटतील. माझे शब्द लिहून घ्या. 95% कौटुंबिक समस्या सुटतील जर आपण आपलं काम वगैरे सगळं संपवून संध्याकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता ज्या वेळेला तुम्ही येता त्या वेळेला जर संपूर्ण कुटुंबाने रोज क्वालिटी टाईम एकमेकांबरोबर खरोखर क्वालिटी जर स्पेंड केलं तर 95% कौटुंबिक समस्या सुटतील. हे मी तुम्हाला सांगतो. सगळं काही बाजूला ठेवून, तुमचे फोन, लॅपटॉप, टी व्ही बीव्ही सगळं बाजूला ठेवून कुटुंब एकत्र तुम्ही टाईम स्पेंड करा. संध्याकाळी आल्यावरती बसा, बोला, जेवा, खा, प्रार्थना करा एकत्र, आणि मग तुम्ही बघा सगळ्या समस्या कुठच्या कुठे गायब होतील. हेच कुटुंबामध्ये होत नाही. आईवडिलांची 2 मुलं, एका आईवडिलांची 2 मुलं, एक मुलगा होता अमेरिकेला आणि एक मुलगा होता लंडनला, डॉक्टर वगैरे मोठ्या हुद्द्यावरती. मुलं येत नाहीत. आईवडिलांनी किती फोन केले, मुलं येत नाहीत. ते तिकडे सेटल वगैरे झालेले आहेत. तर आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्यावरती वडिलांनी मोठ्या मुलाला फोन केला की तुम्ही येतच नाहीत, आता आईचा मृत्यू झालेला आहे, आईचं तोंड बघण्यासाठी तरी या. तर लगेच पुढच्या दिवशी मोठा मुलगा आला. मोठा मुलगा आला आणि जे काही एंतेरचं वगैरे सगळं काही होतं ते एंतेरचं सगळं संपून घेतलं त्याने, आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच तो जायला निघाला. तर वडिलांनी सांगितलं, अरे आलेला आहेस, एवढ्या दिवस तू आला नव्हतास, आता आईच्या एंतेरला आलेला आहेस, तर एक 10 दिवस थांब आमच्याबरोबर, माझ्याबरोबर थोडासा वेळ घालव. मुलगा सांगतो, डॅडी नाही, मला काम आहे, मला जायला लागेल. तो वडिलांनी सांगितलं, एवढं काय काम आहे, तू वडिलांसाठी वेळ देऊ शकत नाहीस? तेव्हा त्या मुलाने सांगितलं, डॅडी तुम्हाला आठवते माझ्या शाळेमध्ये ॲन्युअल डे होता आणि माझा डान्स होता, आणि मी तुम्हाला सांगितलं डॅडी आज माझा डान्स आहे शाळेमध्ये, तुम्ही माझा डान्स बघण्यासाठी याच काय. मला आठवते तुम्ही माझ्या हातामध्ये 50 रुपये दिले आणि मला सांगितलं की बेटा जे काय पाहिजे ह्याच्यामधून खाऊ वगैरे घे, पण आज माझ्याकडे खरंच वेळ नाही, मी येऊ शकत नाही. मुलाने सांगितलं, डॅडी तुम्हाला आठवते मी फर्स्ट टाईम सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला, आणि मी तुम्हाला सांगितलं की डॅडी मी फर्स्ट टाईम शाळेमध्ये सिंगिंग करणार आहे, तुम्ही या. तुम्ही माझ्या हातावरती 100 रुपये दिले आणि मला सांगितलं की याचा खाऊ घे, पण तुम्ही आले नाहीत माझ्या शाळेमध्ये. मुलाने आपल्या खिशामधून 50,000 काढले. वडिलांना सांगितलं, हे 50,000 रुपये ठेवा, अजून काही कुणाला गावाला वगैरे जेवण द्यायचं असेल जेवण वगैरे द्या, पण माझ्याकडे वेळ नाही, मी थांबू शकत नाही, मी चाललो. माझ्याकडे पैसे आहेत तुम्हाला देण्यासाठी, पण वेळ नाही तुम्हाला देण्यासाठी. तर वडिलांनी विचारलं, मग अरे लहान मुलगा का नाही आला, तू एकटाच कसा आला, लहान मुलगा का नाही आला? तर मोठ्या मुलाने सांगितलं, मी त्याला फोन केला म्हणे, लहान भावाला, तर तो सांगतो की आत्ता आईच्या वेळेला तू जा, वडिलांच्या वेळेला मी जातो म्हणे, तर म्हणून तो आला नाही. हे मी खूप एक्झॅजरेट करतो, थोडंसं जास्त सांगतो, ही सत्य घटना आहे पण एक्झॅजरेट. पण ह्या गोष्टी आपल्याकडे आता येत आहेत, होत आहेत. मी तुम्हाला सांगू, कितीतरी कुटुंबामध्ये आज म्हातारे आईवडील एकटेच आहेत, आणि येत्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 50% वसईमध्ये, मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 50% वसईमध्ये आईवडील घरामध्ये एकटेच राहणार आहेत. मुलं बाहेर गेली की बाहेरचं आयुष्य सुंदर आहे, सेटल होतात मस्तपैकी, 3 वर्षाला 4 वर्षाला 5 वर्षाला एकदा 10-15 दिवसासाठी येतात बस. आणि आईवडीलसुद्धा तिकडे जाऊ शकत नाही, कारण तिकडे त्यांना पेलवत नाही, मानत नाही, त्यांना तिकडे नको, म्हणून 10 वर्षामध्ये. आणि मी माझा कुठल्याही प्रकारचा हे नाही, ते वाद आहे त्याबाबत. मुलांनी बाहेर जावं आणि जावं मुलांनी, ते त्यांचं आयुष्य आहे, त्यांची निवड आहे, ते त्यांचं करिअर आहे, जावं मुलांनी बाहेर, का नाही. यु नो, तर वेळ द्यायला शिका, एकमेकांना वेळ द्यायला शिका प्रिय. आणि
तिसरा मुद्दा आईवडिलांसाठी विशेष करून की आपण मुलगा शिकत असताना त्याचं शिक्षणावरती, त्याच्या जॉबवरती, त्याची स्किल देण्यापासून ते त्याला बाहेर पाठवण्यापासून वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व देतो. अगदी बरोबर आहे, परफेक्ट आहे. खूप फोकस केला पाहिजे, सगळ्या गोष्टीवरती ध्यान दिलं पाहिजे की त्याला चांगलं शिक्षण देणं, त्याला चांगलं जॉब देणं, त्याला चांगली स्किल शिकवणं, त्याला काहीतरी चांगला कोर्स देणं, त्याचं काहीतरी चांगली डिग्री वगैरे करणं, बाहेर पाठवणं अब्रॉड, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण त्याबरोबर मुलांच्या नीतिमत्वाचं काय, मुलांच्या तारणाचं काय, मुलांना व्हॅल्यूज देण्याचं काय, मूल्य देण्याचं काय, आपण त्यांना मूल्य देतो का, व्हॅल्यूज देतो का? एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मुलं जेव्हा शाळेमधून, जेव्हा लहान असतात, शाळेमधून मुलं जेव्हा घरी येतात, तुम्ही त्यांना पहिला काय प्रश्न विचारतात मला सांगा? काय प्रश्न विचारतात तुम्ही त्यांना? आज कुठल्या गोष्टीमध्ये तू अव्वल आला, कुठल्या गोष्टीमध्ये तू फर्स्ट आला? आज तू अभ्यासामध्ये फर्स्ट आला का, धावण्यामध्ये फर्स्ट आला का, कुठल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट आला का, कशामध्ये फर्स्ट? आज तू कुणाला हरवलं, आज तू कुणाला हरवलं? हे प्रश्न असतात आपले. आपण कधी विचारतो का की बाळा आज तू कुणाला मदत केली, आज तू कुणाला सहाय्य केलं, आज तुझं टिफिन तू कुणाबरोबर शेअर केलं, तुझ्या वर्गामध्ये कोण एखादा गरीब मुलगा आहे ज्याला तू मदत वगैरे करतो? हे प्रश्न आपण विचारतो का? आपण त्यांना मूल्य देतो का? एकदा एका स्कूलमधल्या मुलांना मी घेऊन एकदा आपल्या मिशन एरियामध्ये, म्हणजे गरीब एरियामध्ये, ग्रामीण एरियामध्ये त्यांना घेऊन गेलेलो, जिकडे हॉस्टेल होतं. 41 मुलं होती. तर त्यांना बाहेर घेऊन वगैरे गेलो. 8वी 9वी 10वीची मुलं होती. तर एक 8वीची मुलगी, तिने तिकडे बघितलं की ती मुलं अंधारामध्ये अभ्यास करतात. ती हॉस्टेलमध्ये मुलं, त्यांना उजेड पण नाही अभ्यास करण्यासाठी. त्याच संध्याकाळी जेव्हा आम्ही परत आलो, ती मुलगी संध्याकाळी वडील आल्याबरोबर घरी वडिलांना सांगितलं की डॅडी मला काहीच नको, माझ्या बड्डेसाठी तुम्ही जो खर्च करणार आहेत तो पण नको मला, हे सगळे पैसे पहिला जाऊन त्या मुलांना तुम्ही इन्व्हर्टर बसवा, त्यांना पहिला उजेड द्या. ती 2 दिवसामध्ये वडिलांना घेऊन गेली तिकडे, इन्व्हर्टर घेऊन. लहान मुलगी, 8वीची मुलगी, आणि तिकडे ते इन्व्हर्टर बसवलं आणि मग त्या मुलांना, म्हणजे लाईट गेल्यावरती सुद्धा मग प्रकाश मिळाला. हे आईवडिलांनी लहानपणापासून शिकवलेले संस्कार आहेत, हे मूल्य आहेत. एकदा शाळेमध्ये एका मुलाच्या वडिलांचं ॲक्सिडेंट झालं आणि मी जे शाळेमध्ये अनाऊन्स केलं की अशा मुलाचं वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर ज्याला कुणाला मदत करायची असेल त्यांनी येऊ शकता. एका मुलाला स्कॉलरशिप मिळालेली होती 860 रुपयाची स्कॉलरशिप. लहान मुलगा, 5th स्टँडर्डचा मुलगा. ती स्कॉलरशिप, तो गेला घरी आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ते 860 रुपये मुलाने आणले आणि माझ्या हातामध्ये दिले की फादर, त्या मुलासाठी मी माझी स्कॉलरशिप आणलेली आहे. स्कॉलरशिप मिळाल्यावरती मुलं कसं की आम्ही काय खाऊ, मी काय घेऊ वगैरे, त्या मुलाने ते 860 रुपये त्या वडिलांच्या ॲक्सिडेंटसाठी मदत, हे घरून शिकवलेलं आहे, हे संस्कार केलेले आहेत मुलावरती, वेळ दिलेला आहे. एकदा कॅन्सर झाला होता एका मुलालाच, आणि मी अनाऊन्स वगैरे केलं की कॅन्सर झालेला आहे, कुणाला मदत. एक मुलगा गेला आपल्या घरी, त्याने 7 महिने, गेले 7 महिने साचून काही केस वाचवलं पाहिजे, तो डब्बा त्याने फोडला आणि त्या डब्यामध्ये जे काही पैसे होते ते सगळे पैसे त्याने आणून स्कूलमध्ये दिले. त्या एका मुलाला कॅन्सर होता, त्या मुलासाठी. हे घरून संस्कार. तर मला सांगायचं असं आहे की मुलांना मूल्य शिकवा. येस, आपण त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, जॉब दिला पाहिजे. तुम्हाला सांगू, शाळेमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यामधल्या 80% गोष्टी जीवनामध्ये उपयोगी पडत नाहीत. म्हणून मूल्य देण्यावरती आपण विशेष भर दिला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेवटचा माझा मुद्दा असा आहे की मुलांना आध्यात्मिक संस्कार द्या. प्रार्थना करायला शिकवा. पहिला स्वतः प्रार्थना करा. मुलांना बघू दे की तुम्ही प्रार्थना करतात. हात जोडून अल्तारासमोर उभे राहा, मुलांना बघू दे तुमचं उदाहरण, मग प्रार्थना. मला आठवते, मी रांची सेमिनरीमध्ये होतो माझा अभ्यास करण्यासाठी. 4 वर्षे मी रांची सेमिनरीमध्ये. तर रांची सेमिनरीमधून माझ्या बहिणीला दर आठवड्याला, आईला, बहिणीला, लहान बहीण, तिला मी फोन करायचो. दरवेळेला ती मला सांगायची, दर आठवड्याला ती मला सांगायची की आपले वडील तुझ्यासाठी रोजरीच्या प्रार्थनेमध्ये एक रहस्य माझ्यासाठी प्रार्थना करतात की आमचा मुलगा
फादर व्हायला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या पाचारणासाठी एक रहस्य रोज प्रार्थना करायची. मला आज वाटते ना जाऊन जाऊन की आज मी तुमच्यासमोर धर्मगुरू म्हणून उभा आहे तो फक्त आणि फक्त माझ्या वडिलांच्या प्रार्थनेमुळे. रोज आणि आपण कौटुंबिक प्रार्थनेमध्ये सगळे जे ऑपरेशन आहेत, आजारी आहेत, गरीब आहेत, अडचणीमध्ये आहेत, त्या सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करतो. वडील जर आमचे वडील, आणि आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये माहिती आहे, आपण लहान असताना आपण अनुभवलेलं सगळ्यांनीच, आमचे वडील जर बाहेर गेले असतील संध्याकाळी आणि जर ते 6 नंतर आले घरी आणि त्यांनी जर बघितलं की अल्तारामध्ये मेणबत्त्या नाहीत आणि इन्सेन्सचा वास नाही, म्हणजे इन्सेन्स घातला नाही, तर मग कुणाची खैर नाही. मग वाट लागली, समजा मार खाल्ला मग दोघं तिघांनी तरी. तर संध्याकाळी 6 झाल्या, दिवा लागला की मेणबत्त्या आणि इन्सेन्स पहिला काही करून, ते कोणीच कधी विसरलं नाही. जर रोजरी असायची संध्याकाळी तेव्हा प्रार्थना वगैरे, तर वडिलांनी अशी दाट किटकिटायला सुरुवात केली ना, नमो कृपा पूर्ण रे प्रभू तुझ्या ठाय, की समजायचं की कुठेतरी कोणाचा काहीतरी आवाज सुरू आहे किंवा चंचल काहीतरी सुरू आहे. कुणी आवाज करायला सुरू केली किंवा काय कोणाचं लक्ष नाही काय की नाही, तर वडील लगेच दाट किटकिटून प्रार्थना सुरू करे, म्हणजे समजायचं की काहीतरी रॉंग सुरू आहे. मग सगळेजणं बरोबर रोजरीला बसायचे. हे वडिलांनी शिकवलेलं आहे. म्हणून मुलांना श्रद्धेचे संस्कार द्या, मुलांना प्रार्थना शिकवा. एक आई सकाळी मिसाला यायची आपल्या दोन्ही मुलींना घेऊन, वसईमधली एक आई दोन्ही मुलींना घेऊन सकाळी पहिल्या मिसाला 5:30 रोज. तर मोठी मुलगी होती, त्या मुलीची 10वीची परीक्षा होती, त्या दिवशी इंग्लिशचा पेपर होता पहिला. तर मी त्या दोन्ही मुलींना बघितलं आणि मला माहीत होतं की 10वीला आहे मुलगी. तर मी त्या आईला सांगितलं, अरे आज तिचा इंग्लिशचा पेपर 10वीचा आणि ती मिसाला आलेली आहे. तर आईने काय उत्तर दिलं असेल? आईने सांगितलं, फादर 4 मार्क कमी मिळाली ना चालेल, तिला 95% मिळणार आहेत ना, 90% मिळाली ना चालेल, काही हरकत नाही. पण ही जी रोजची मिसाला येण्याची जी सवय आहे ना, ती मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मोडणार नाही. परीक्षा असो का काही असो. 5:30ला ती मुलगी इंग्लिशच्या पेपरला, आणि इंग्लिशच्याच नाही सगळ्या पेपरला ती तिकडे मिसाला होती रोज. तर मुलांना प्रार्थनेचे संस्कार द्या. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मुलं उद्धट होत आहेत, ऐकत नाहीत. जबाबदारी आपली आहे. आपल्या उदाहरणाने, आपल्या संस्काराने, आणि मुलं लहान असतानाच आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच. येस, प्रभूला जोरदार ताल्या वाजूया आपण. तर सुंदर प्रकारे